श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तुमचं आपल्या स्मार्ट स्टडी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, महाराष्ट्र बोर्ड 2026-27 न्यू सिलेबस थर्ड स्टँडर्डचे सर्व सब्जेक्ट टेक्स्टबुकमधील लेसन तुम्हाला आपल्या स्मार्ट स्टडी या यूट्यूब चॅनलवर भेटतील. ते तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. चला तर आपण लेसन बघूया. मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत मराठी टेक्स्टबुक थर्ड स्टँडर्ड लेसन नंबर 7 समीरची कल्पकता भाग 2. मित्रांनो, अगोदर आपण लेसन समजून घेऊया आणि नंतर क्वेश्चन आन्सर बघूयात. चला तर बघूया. लेसन नंबर 7 समीरची कल्पकता. ऐका आणि वाचा. एके दिवशी वर्गात समीरचे काही मित्र वहीचे कागद फाडून होड्या तयार करत होते. एके दिवशी काय झालं, वर्गामध्ये सगळे बसले होते, मित्र होते. तेव्हा समीरचे मित्र काय करत होते, कागद फाडून त्याचे होड्या तयार करत होते. ते चित्रामध्ये दाखवलं बघा. ते वहीचे कागद फाडून त्याचे होड्या तयार करत होते. ठीक आहे. त्याच्यानंतर काही मित्र पेन्सिलला टोक करून निघालेला कचरा बाकाच्या खाली टाकत होते. काही मित्र त्याचे काय करत होते, पेन्सिलला टोक करून त्याचा कचरा जो होता तो बाकाच्या खाली टाकत होते. ठीक आहे. वर्गात कचरा पसरला. वर्गातील मुले वह्यांचे कोरे कागद वाया घालवत होते. म्हणजे वर्गात पूर्ण कचरा झालेला होता आणि वर्गातील मुलं काय होते, वह्यांची कोरी पानं फाडलेली वाया घालवत होते. हे सर्व समीर बघत होता. त्याने आपल्या वर्गमित्रांना असं न करण्यास सांगितले. त्याने मुलांना समजवले की बाबा तुम्ही असं करू नका, चांगल्या वह्या फाडू नका, कचरा करू नका. त्याने सांगितलं, पण ते काय त्याचं ऐकत नव्हते. पण मुले त्यालाच हसत होती. ते काय करत होते, त्यालाच हसत होते. मधली सुट्टी झाली, मुले बाहेर गेली. मधली सुट्टी झाल्यानंतर मुलं सगळी बाहेर गेली. मग समीरने काय केलं, समीरने सर्व कागद गोळा केले. ते कागद व्यवस्थित लावले. त्याने काय केलं, ते सगळे कागद कोरे फाडलेले होते ते गोळा केले आणि ते व्यवस्थित असे लावून ठेवले. त्या कागदांची एक सुंदर वही तयार केली. त्याने इथे काय केले, असे कागद गोळा करून पूर्ण एक सुंदर अशी वही तयार केली. पेन्सिलचा सर्व कचरा त्याने गोळा केला. तो बाकाखाली जो टाकलेला होता ना मुलांनी, तो सर्व कचरा त्याने गोळा केला पेन्सिलचा. आणि पेन्सिलच्या कचऱ्यापासून वेगवेगळ्या आकाराची सुंदर चित्रे तयार केली. त्याने काय केलं, त्या कचऱ्यापासून वेगवेगळ्या आकाराची अशी सुंदर चित्रे तयार केली व चित्रकलेच्या वहीत चिटकवली. त्याने त्या पेन्सिलच्या कचऱ्याची चित्र बनवून चित्रकलेच्या वहीमध्ये चिटकवली. बाई वर्गात आल्या. त्याने चित्रकलेच्या वहीत चित्र काढण्यास सांगितले. बाईंनी काय केलं, चित्रकलेच्या वहीमध्ये त्यांना चित्र काढायला सांगितलं सर्वांना. मग समीरने पेन्सिलच्या कचऱ्यापासून तयार केलेले चित्र बाईंना दाखवले. त्याने जे पेन्सिलच्या कचऱ्यापासून जे चित्र तयार केलं होतं ते बाईंना दाखवलं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघूया पुढे. बाईंना समीरची कल्पकता व चित्र दोन्हीही आवडले. इथे चित्रामध्ये दाखवलं बघा, समीरने चित्र चिटकवलेल्या कचऱ्यापासून म्हणजे पेन्सिलच्या कचऱ्यापासून जे चित्र बनवलेलं होतं ते इथे बाईंना दाखवलं. बाईंना हे चित्र बनवलेलं चित्र आणि त्या समीरची जी आयडिया आहे, कल्पकता आहे, ते त्यांना दोन्ही पण आवडली. दुसऱ्या दिवशी समीर घरून येताना एक रिकामे खोके व एक बरणी घेऊन आला होता. एक बरणी आणि एक रिकामे बॉक्स तो घेऊन आला होता. खोक्यावर मी कागदासाठी आहे व बरणीवरती मी पेन्सिलच्या कचऱ्यासाठी आहे असं त्याच्या बॉक्सवरती लिहिलं होतं. बॉक्सवरती काय लिहिलं होतं, मी कागदासाठी आहे. म्हणजे बॉक्समध्ये कागद टाकायचे आणि बरणीमध्ये पेन्सिलचा कचरा टाकायचा. अशा प्रकारे त्यांनी ते दोन वेगवेगळे तयार केले होते, असे लिहिले होते. हे पाहून बाईंना समीरच्या कल्पकतेचे नवल वाटले. हे सगळं बघून समीरच्या आयडियाची बाईंना नवल वाटले. नवल म्हणजे आश्चर्य वाटले. बाईंनी वर्गात इतर मुलांना त्याची चूक लक्षात आणून दिली. बाईंनी काय केलं, इतर मुलांना त्यांची चूक लक्षात आणून दिली. त्यांनी जे कचरा केला होता वर्गामध्ये सगळा, तर त्यांची चूक त्यांच्या लक्षात आणून दिली. वर्गातील मुलांना समीरची कल्पना खूप आवडली. समीरने जी काय कल्पना केली होती, म्हणजे जे काय सर्व बनवलं होतं ते त्या वर्गातील सर्व मुलांना आवडलं. समीरच्या कल्पकतेतून टाकाऊपासून टिकाऊ ही संकल्पना वर्गात रुजली. म्हणजे काय झालं, समीरचं बघून वर्गामध्ये सर्वच मुलं अशा प्रकारे बनवायला लागली. कचऱ्यापासून चित्र बनवायला लागले आणि ते सगळं त्यांनी शाळेमध्ये चिटकवले सगळे चित्र आणि शाळा त्यांनी सजवली. इथे पुढे दिलेलं आहे बघा. वर्गातील सर्वजण कागदांचा योग्य वापर करू लागले. पेन्सिलच्या कचऱ्यापासून विविध चित्रे तयार करून त्यांनी आपला वर्ग सजवला. बाईंनी सर्वांचे खूप कौतुक केले. समीरचं बघून वर्गातील बाकी मुलेसुद्धा इथे तसंच करायला लागले, चित्र बनवायला लागले आणि ते बनवलेले चित्र त्यांनी सगळे वर्गामध्ये लावून त्यांनी वर्ग सजवला. आणि हे सगळे बघून बाईंनी सर्वांचे कौतुक केले. आता आपण पुढे बघूया. इथे मित्रांनो, समीरची कल्पकतेचं आपण लेसनचं क्वेश्चन आन्सर बघूयात आता.
तर पहिल्या याच्यामध्ये जे लेसनमध्ये शब्द दिले त्याचा अर्थ बघून घेऊयात. कल्पकता, कल्पकता म्हणजे काय होतं? नवीनता, नाविन्य. नवल, नवल म्हणजे आश्चर्य. टाकाऊ, टाकाऊ म्हणजे काय होतं? उपयोगी नसलेले असे पदार्थ टाकाऊ. टिकाऊ, टिकाऊ म्हणजे वापरण्याजोगे. संकल्पना, संकल्पना म्हणजे विचार. रुजली, रुजली म्हणजे मान्य झाली. तर अशा प्रकारे काही शब्दांचे अर्थ ते आपण बघितलेत. नेक्स्ट आता आपण क्वेश्चन आन्सर बघूयात. तर हे क्वेश्चन आन्सर मी तुम्हाला प्रॉपर मध्ये एकदम लिहिलेले तुम्हाला दाखवतो. समीरची कल्पकता, क्वेश्चन आन्सर. फर्स्ट क्वेश्चन आहे, मुले वर्गाबाहेर गेल्यावर समीरने काय केले? तर मुले वर्गाबाहेर गेल्यावर समीरने सर्व कागद गोळा केले व ते कागद व्यवस्थित लावले. अशा प्रकारे याचं आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलंय? समीरने बरणीचा उपयोग कशासाठी केला होता? समीर जो घरून बरणी घेऊन आला होता त्याने त्याचा उपयोग कशासाठी केला होता स्कूलमध्ये? त्याचा आन्सर काय दिलाय? समीरने बरणीचा उपयोग पेन्सिलच्या कचऱ्यासाठी केला होता. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलंय? समीरची कल्पकता कोठे दिसून आली? बाईंना समीरची कल्पकता कोठे दिसून येते आपल्याला आन्सर लिहायचा आहे. तर कागदाची सुंदर वही पाहून आणि पेन्सिलच्या कचऱ्यापासून तयार केलेले चित्र पाहून समीरची कल्पकता दिसून आली. नेक्स्ट, मुलांनी आपला वर्ग कसा सजवला होता? तर पेन्सिलच्या कचऱ्यापासून विविध चित्रे तयार करून मुलांनी आपला वर्ग सजवला होता. तर अशा प्रकारे क्वेश्चन आन्सर आहेत. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलंय? का ते लिहा. का ते लिहामध्ये काय दिलं याच्यामध्ये? वर्गात कचरा पसरला होता, त्याचं कारण. वर्गात कचरा का पसरला होता त्याचं कारण लिहायचं आहे. तर काय आन्सर आहे? वर्गातील मुले कागद व पेन्सिलचा कचरा बाकाखाली टाकत होते म्हणून वर्गामध्ये कचरा पसरला होता. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलंय? समीरच्या कल्पकतेच्या बाईंना नवल वाटले कारण. त्याचा आन्सर काय येणार आहे? खोक्यावर मी कागदासाठी आहे व बरणीवर मी पेन्सिलच्या कचऱ्यासाठी आहे असे लिहिले होते. हे पाहून बाईंना नवल वाटले. नेक्स्ट आपण बघूया. समीरने घरून येताना रिकामे खोके आणले कारण. त्यामध्ये वर्गातील सर्व कागद टाकण्यासाठी समीरने रिकामे खोके आणले होते. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलंय? बाईंनी सर्वांचे कौतुक केले कारण. बाईंनी सर्वांचे कौतुक का केले त्याचं कारण लिहायचं आहे. पेन्सिलच्या कचऱ्यापासून विविध चित्रे तयार करून त्यांनी आपला वर्ग सजवला आणि वर्गातील सर्वजण कागदांचा योग्य वापर करू लागले म्हणून बाईंनी सर्वांचे कौतुक केले. नेक्स्ट काय दिले याच्यामध्ये? विचार करा व सांगा. तर जुन्या वह्यातील कोऱ्या पानांचा वापर वेगळ्या पद्धतीने कसा करावा असे तुम्हाला वाटते आणि ते सांगायचे. त्याचा आन्सर काय येणार? कोऱ्या पानावर चित्र काढता येते, लेखनाचा सराव करता येतो, गणित सोडवता येतात, शुभेच्छा पत्र तयार करता येते. तर अशा प्रकारे कोऱ्या पानांचा आपण वापर करू शकतो. नेक्स्ट काय दिलंय? टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू तयार करा, त्यांची कृती मित्रमैत्रिणींना सांगा. म्हणजे टाकाऊ वस्तू आपल्याकडे जे असतील त्याच्यापासून जी काय आपण टिकाऊ वस्तू बनवून ती वस्तू बनवायची आणि आपल्या मित्रमैत्रिणींना सांगायची. तर आपण काय करू शकतो? रिकाम्या प्लास्टिकच्या बाटलीपासून कुंडी तयार करू शकतो. बाटली स्वच्छ घेऊन त्यामध्ये कापली आणि ती रंगवून त्यामध्ये माती भरून रोप लावले. तर आपण अशा प्रकारे करू शकतो. तुमची वर्गखोली कशी सजवाल याबाबत गटात चर्चा करायची. आपण वर्गखोली कशी सजवू शकतो? तर वर्गखोली स्वच्छ करून भिंतीवर शैक्षणिक तक्ते व चित्र लावून फुलांच्या कुंड्या ठेवेन, कचरा पेटीत टाकेन आणि वर्गखोली आकर्षक सजवेन. तर अशा प्रकारे आपण वर्गखोली सजवू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे? खालील शब्द योग्य त्या गटात लिहा. आता खाली जे शब्द दिलेले आहेत ते योग्य त्या गटामध्ये लिहायचे आहेत. त्याच्यामध्ये 3 गट आहेत. गट कोणते कोणते? तो, ती आणि ते. अशा प्रकारे 3 गट आहेत. तर ह्याच्यामध्ये मुलगा, मुलगा कोणत्या ह्याच्यामध्ये जाणार? तो मुलगा. पुस्तक, पुस्तक कशामध्ये जाणार? ते पुस्तक. घर, घर कशामध्ये जाणार? ते घर. वही, वही जाणार ती वही स्त्रीलिंगीमध्ये. आंबा, आंबा म्हणजे तो आंबा. गाय, गाय येणार ती गाय. नेक्स्ट सूर्य, सूर्य येणार तो सूर्य. नदी, नदी येणार आपली ती नदी. कागद, कागद कशामध्ये जाणार? तो कागद. सुट्टी, सुट्टी जाणार ती सुट्टी. चित्र, चित्र जाणार आपलं ते चित्र. आणि खोके, खोकेमध्ये पण ते खोके. अशा प्रकारे आपण या 3 गटामध्ये शब्दांचे हे केलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेलं आहे? प्रश्न, नवल वाटणे या प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचा आहे. नवल वाटण्याचा अर्थ काय होतो तो सांगायचा आणि त्याचा वाक्यात उपयोग करायचा. तर नवल वाटण्याचा अर्थ काय होतो? आश्चर्य वाटणे. आता याचा वाक्यात उपयोग कशा प्रकारे करायचा आहे? समीरची कल्पकता पाहून बाईंना नवल वाटले.
किंवा आश्चर्य वाटले तर अशा प्रकारे आपण हे लिहू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलाय, तुमच्या घरातील टाकाऊ वस्तूपासून कोणकोणत्या टिकाऊ वस्तू तयार करता येतील त्या वस्तूंची नावे लिहायची. आता आपल्या घरामध्ये कोणते कोणते टाकाऊ वस्तू आहेत आणि त्याच्यापासून आपण काय बनवू शकतो तर त्याची नावं लिहायची. काय दिलं याच्यामध्ये, प्लास्टिकच्या बाटलीपासून आपण काय बनवू शकतो, फुलदाणी आणि कुंडी. नेक्स्ट काय आता, जुन्या वर्तमानपत्रापासून, जुन्या न्यूजपेपरपासून काय बनवू शकतो आपण, कागदी पिशवी. रिकाम्या डब्यापासून काय बनवू शकतो, पेन्सिल स्टँड. जुन्या काड्यापासून, जुन्या कपड्यांपासून काय बनवू शकतो आपण, कापडी पिशवी. आईस्क्रीमच्या काड्यापासून काय बनवू शकतो, फोटो फ्रेम. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलंय, वर्गातील व शालेय परिसरातील कचऱ्याचे तुम्ही काय कराल ते लिहायचं आहे. तर आन्सर काय आहे, कचरापेटीत टाकतो, कागद व प्लास्टिक वेगळे गोळा करतो, परिसर स्वच्छ ठेवतो व इतरांना स्वच्छ ठेवण्यास सांगतो. अशा प्रकारे आपण हे कंप्लीट केलं.